खूप खूप धन्यवाद साहेब. आज आमच्या पूर्ण भारतामध्ये प्रत्येक खासदाराला हे आंदोलन संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी 2-2, 3-3 घंटे पूर्ण जिल्ह्यात पूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे खासदार आहे यांना सगळ्यांना निवेदन द्यायचे ठरलेले आहे. त्याप्रमाणे पूर्ण भारतामधून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यानंतर हे करूनही समजा मोदी साहेबांनी परत काही ते आमच्यावर डिसिजन घेतलं नाही, आमच्या निर्णयाच्या बाबतीत डिसिजन घेतलं नाही, तर पुढे याच्यानंतर महाआंदोलन होणार आहे. न भूतो न भविष्यती असं आंदोलन होणार आहे. मोदी साहेबाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये नाही, मोदी साहेबाचं कोणतं आहे वाराणसी. त्याच्यानंतर वाराणसीला आम्ही कमीत कमी EPS 95 पेन्शनर 1 लाख रुपये 1 लाख लोक जमणार आहे तिथं. आणि याचा इफेक्ट जरी मोदी साहेबावर पडला नाही तरी याच्या पुढचं आंदोलन न भूतो न भविष्यती अशी होणार आहे. आत्मदहन ही प्रक्रिया 100% होणार आहे. याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. कारण 10 वर्षापासून कमांडर अशोक राऊत साहेब खूप आमच्यासाठी प्रेमाने त्यांच्याशी भांडायला लागले, पण त्याला प्रेम हे राहिलेलं नाही आहे. आणि आम्ही काय लाडक्या बहिणीसाठी त्यांना मागत नाही पैसे. आमचा पैसा तिथं जमा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, गार्डन फंड थ्रू त्यांच्याकडे जमा आहे. काय करते माहिती आहे का, आमचा पैसा घेते. आतापर्यंत आम्हाला कोणत्याच नेत्यांनी त्याला विचारलं नाही. नॅक संघटना फक्त एकमेव नॅक संघटना अशी आहे ही आमच्यासाठी भांडायला लागली. हे भांडायला लागली 10 वर्षापासून भांडायला लागली, तरी मोदी साहेबाला त्याचं काही नाही आहे. हे दुसऱ्या संघटना आहे BMS, आयटक, सिटू, इंटक. ॲक्च्युली ह्या लोकांचं काम आहे हे, पण यांनी आपले हात वर केले आणि शेवटच्या क्षणाला मग म्हणे 7,500 प्लस DA त्यांना द्यायलाच पाहिजे. ही भारतीय मजदूर संघाची भूमिका आहे. त्यावेळेस आमच्या नायक संघटनेचे कमांडर अशोक राऊत साहेब यांचे आम्हाला खूप खूप सपोर्ट आहे. आणि त्या सपोर्टमुळेच आम्हाला आज EPS 95 काय आहे, पेन्शन काय आहे हे समजलं. तरी खूप साहेबांनी मोदी साहेबाला आमची रिक्वेस्ट आहे, आमचा जास्त अंत बघू नका. आधी झालं हो, खूप झालं. ऑगस्ट नंतर आत्मदहनाचं प्रक्रिया सुरू होणार आहे. ह्याच्यात 101% स्वतः कमांडर अशोक राऊत साहेब आत्मदहन करणार आहे. माझं नाव अरुण कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख. 1 जुलै 2026 रोजी आमची कलकत्ता येथे PWC मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 4 प्रस्ताव प्रामुख्याने पास झाले. त्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव असा आहे की संबंध भारतभर EPFO ऑफिसवर चारा ठोको आंदोलन आम्ही करणार आहे. नंबर 2, दिल्ली येथे जंतर मंतरवर महामेळावा 1 दिवशी आम्ही करणार आहोत. त्यानंतर 3 नंबर, आत्मदहनाचा आमचा निर्णय झालेला आहे. जर आमचं काम नाही झालं तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः पहिल्यांदा 1 नंबरला आत्मदहनमध्ये असणार आहेत. आणि संबंध भारतातून याद्या तयार होऊन आम्ही त्या याद्या नरेंद्र मोदी साहेबांना पाठवणार आहोत. आमचं काम नाही झालं तर संबंध भारतात सामूहिक आत्मदहन होण्याचा देखील आमचा निर्णय झालेला आहे. सगळ्यात शेवटचं, मोदी साहेबांच्या मतदारसंघ जो वाराणसी आहे त्या वाराणसी मतदारसंघामध्ये संबंध भारतातून लोक आम्ही तिथं बोलावून त्या ठिकाणी आम्ही या याद्या त्यांना पाठवणार आहोत. आणि त्याच याच्यामध्ये आम्हाला आमची पेन्शन वाढीची मागणी मंजूर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. संसदेमध्ये आमचा मॅसेज पाठवणार आहोत की आमच्या मतदारसंघातले 17 लाख लोक 14 लाख लोक महाराष्ट्रात आमचे आहेत. आता आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पंतप्रधानाला मागणीचं निवेदन पाठवून आमचं काम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आज आम्ही साहेबांना साकडं करणार आहोत. आणि खासदार भुमरे साहेबांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. त्यांनी आमचा विषय लोकसभेमध्ये मागच्या वेळेस सुद्धा मांडलेला आहे आणि आताही ते मांडणारच आहेत. आणि ते मांडण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आणि भेटण्यासाठी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद. EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 ला लागू झालेली ही खाजगी क्षेत्रात जवळजवळ देशातील 186 उद्योगातले
कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी बनवलेली ही योजना आहे EPS 95ची. ही योजना म्हणजे निवृत्ती वेतनच्या संदर्भातली आहे. 1995 पासून महिन्याला कॉन्ट्रीब्युशन देऊन त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट आम्हाला ही योजना काढली की पेन्शनची योजना ती सुरू झाली. तर जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचं व्याजसुद्धा आम्हाला इथं मिळत नाही. आणि आता महागाईच्या जमान्यामध्ये जी 800, 900, 1000, 1500, 2000 पेन्शन जी मिळते त्याच्यामध्ये एकट्याचं औषध पाणीसुद्धा पुरत नाही. तर त्यासाठी जवळजवळ 10 वर्षापासून ही राष्ट्रीय संघर्ष समिती ज्याचं ऑफिस मेन बुलढाण्याला आहे त्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कमांडर राऊत आहेत आणि राष्ट्रीय सचिव जे आहेत ते वीरेंद्र सिंग राजावत साहेब आहेत. त्यांच्या अंडर देशभरामध्ये हे आमचं आंदोलन आहे. वेगवेगळ्या प्रकारची खूप आंदोलन झाली. त्यातलाच एक आंदोलनाचा प्रकार म्हणजे खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन 1 तास 2 तास तिथं उपोषण किंवा आंदोलन करण्याचं धरण्याचं जे आंदोलन त्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. संभाजीनगरच्या खासदार माननीय संदीपांजी भुमरे साहेबांच्या ऑफिसला आम्ही 2 तासाचं या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव आहे चंद्रकांत महादेव कांबळे. मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.